यानंतर वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता। मनोरमा खेडकर यांच्या त्या व्हिडिओची तपासणी होणार आहे। पुणे ग्रामीण पोलीस पूजा खेडकरांच्या आईच्या गुंडगिरीची चौकशी करणार आहेत, अशी विश्वसनीय सूत्रांनी आता माहिती दिलेली आहे। बंदुकीने शेतकऱ्यांना धमकावल्याचा हा सगळा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यानंतर आता या व्हिडिओ नंतर पोलीस तपासणी करणार आहेत। तर या क्षणाची आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पूजा खेडकरांवर फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे। केंद्रीय समितीकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाण्याची ही शक्यता आहे। केंद्रीय समिती त्यांना सेवेतून बडतर्फ करू शकते। तसंच पूजा खेडकर यांनी केलेल्या खोट्या आरोपांमुळे त्यांच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते, असा देखील आता यावेळेस सूत्रांनी सांगितलेलं आहे। केंद्रीय समितीकडून पूजा खेडकर यांच्यावर कारवाईची शक्यता आहे। तर IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या बंगल्यातून ऑडी कार जी होती ती आता हलवण्यात आलेली आहे। बाणेर येथील बंगल्यात ही ऑडी कार झाकून ठेवण्यात आली होती। काल पुणे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर आज ही ऑडी कार बंगल्यातून हलवण्यात आलेली आहे। ऑडी कार नेमकी कुठे गेली याबाबत आता प्रश्नचिन्ह आहे। याच ऑडी कारवर दिवा लावून पूजा खेडकर जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयात जात होत्या आणि आता मात्र ही कारच इथून हलवण्यात आलेली आहे।